आणि थेट जाऊयात नागपूरमध्ये सध्या चंद्रशेखर बावनकुळे बोलतायत। आपल्यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे भाऊ, जे एक्झिट पोल आले आहे ते महायुतीच्या बाजूने दाखवत आहे आणि भाजपचा देखील बूथ लेवलचा जो एक अंतर्गत एक्झिट पोल आला त्यामध्ये देखील महायुती सत्तेत येणार असल्याचं सांगितलं जात आहे। काय तुमचं ऑब्झर्वेशन आहे? नाही, एक्झिट पोलच्या अंदाजावर मी काही बोलणार नाही, पण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीचं सरकार 100% येईल। कारण केंद्र सरकार राज्य सरकारच्या योजनांचा फायदा हा जो समाजाला झाला आहे त्या वर्गाला फायदा होणार आहे किंवा झाला आहे तो वर्ग आमच्या बाजूने आहे। वीज बिल माफ झाले, शेतकऱ्यांच्या बाजूने आहे, लाडक्या बहिणी आमच्या बाजूने आहे, गरीब कल्याणाकरता आपण 7.5 कोटी लोकांना अन्न देतो ते आमच्या बाजूने आहे। 58-59 योजना केंद्र सरकार राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू आहे। त्यामुळं मला असं वाटतं की शहरी वर्ग आहे त्यांनाही वाटतं की केंद्र सरकार राज्य सरकार एकत्र राहिलं तर महाराष्ट्र हे क्रमांक 1चे राज्य होईल। आणि शेतकऱ्यांना वाटतं की केंद्र सरकारने न्याय दिवसाचा सोयाबीनचा निर्णय आपण केला, आता कापसाचा निर्णय केला, तर या पद्धतीचे निर्णय जे होणार आहेत त्यावर जनतेचा विश्वास आहे। असं वाटतं तुम्हाला लाडकी बहीण योजना असेल किंवा डबल इंजिन सरकारचा जो तुम्ही मुद्दा रेटला होता प्रचारामध्ये, त्याचा कुठेतरी फायदा तुम्हाला या संपूर्ण निवडणूक होताना दिसतात, त्यामुळे कुठेतरी अनेक एक्झिट पोल 160+ दाखवत आहे? नाही, असंच आहे की ज्या योजना आपण करतो समाजाकरता समाज त्याला उचलून धरतो। आणि दुसरा महत्त्वाचं काय की मोदींच्या निवडणुकीमध्ये 4-5% मतदार हा मतदानाला जाऊ शकला नाही। मग मोदीजी प्रधानमंत्री पदावर आल्यानंतर त्यांना हे वाटतं की आपण तेव्हा मतदान करायला पाहिजे होतं। आमच्याही कार्यकर्त्याला वाटतं की उत्साह करायला पाहिजे होता, उत्साहाने त्या ठिकाणी निवडणूक लढायला पाहिजे होती। कार्यकर्त्या मनात ही खंत होती आणि यावेळी आमचे कार्यकर्ते हे 100% मैदानामध्ये होते, रणांगणावर होते, बूथवर होते आणि एक कार्यकर्ता कामाला लागला होता। त्यामुळे हा विजय कार्यकर्त्याचा विजय राहील। आमचे नेते केंद्रीय नेतृत्वाने मोठ्या त्या ठिकाणी खूप इन्व्हॉल्वमेंट, म्हणजे आमच्या केंद्रीय नेतृत्वाने खूप त्या ठिकाणी आम्हाला इन्सिस्ट केलं। मोदीजींनी 12 रॅली केल्या, अमित भाईंनी 22 रॅली केल्या, देवेंद्रजींनी 65-70 रॅली केल्या, नितीन गडकरी साहेबांनी 60 रॅली केल्या। त्यामुळं रॅली झाल्या, योगीजी आले, योगीजींनी खूप रॅली केल्या। मला असं वाटतं केंद्रीय नेतृत्वाचा सपोर्ट आम्हाला मिळाला, कार्यकर्त्याचा सपोर्ट मिळाला, जनतेचा सपोर्ट मिळाला, योजनांचा सपोर्ट मिळाला। जेव्हा सर्व एकत्र झालं आणि महायुती योग्य राहिली, महायुतीचं आमचं एकत्रीकरण चांगलं होतं। मतांचा टक्का वाढला, मग विशेष करून महिला मतांचा टक्का वाढल्याचं बोललं जात आहे, याला काय कारण वाटतं तुम्हाला? नाही, लोकांमध्ये यावेळेस उत्साह होता, जागृती होती की मतदान केलं पाहिजे। जनतेने स्वतःहून जाऊन मतदान केलं, काही कोणाला जास्त सांगावं लागलं नाही की चला मतदानाला। मतदानामध्ये एक स्पिरिट होतं की आपण मतदान केलं पाहिजे, यातून खूप आम्हाला फायदा झाला आहे। संविधान बदलाचा नॅरेटिव्ह लोकसभेला होता, यावेळेस तो तितका कारगर राहिला नाही असं बोललं जातं, त्यामुळे अनेक जे दलित मत आहे ते मोठ्या संख्येने तुमच्याकडे आल्याची एक चर्चा आहे, तुम्हाला काय वाटतं? हा 100% यावेळेस सर्वच समाजाने आम्हाला मदत केली आहे। संविधानाचा खोटा नॅरेटिव्ह यावेळेस बंद झाला। राहुल गांधी महाराष्ट्रात आले ते फुसकी बार होता, ते फार काही राहुल गांधीला लोकांनी सिरियस घेतलं नाही। काँग्रेसचा मॅनिफेस्टो सिरियस घेतला नाही, कारण काँग्रेसने खोटारडेपणा केला लोकसभेत, काँग्रेसने खोटारडेपणा केला कर्नाटकमध्ये, हिमाचलमध्ये, हरियाणामध्ये। तर त्याच्यामुळं काँग्रेसने खोटारडेपणा केला हिमाचलमध्ये, तेलंगणामध्ये आणि कर्नाटकमध्ये। हा जो तेलंगणा खोटारडेपणा केला त्यावर जनतेला वाटलं की काँग्रेस पार्टीचा मॅनिफेस्टो फसवा आहे आणि महायुतीचा वचननामा खरा आहे। कुठेतरी जे बंडखोर आहे अशी एक चर्चा आहे की ज्यांनी भाजपसोबत बंडखोरी केली त्या लोकांसोबत देखील चर्चा, त्यांना पक्षात परत घेतलं जाईल? बघा, आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांच्या भागातल्या विकास कामाकरता सरकारमध्ये साथ देण्याकरता जे आलेत त्यांना तर आम्ही सरकार म्हणून, कारण शेवटी विकास करायचा आहे महाराष्ट्राचा। पण ज्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी आपले लोक त्या ठिकाणी महायुतीचे उभे असताना प्रतिष्ठा पणाला लागली आहे, महायुती जिंकत आहे, त्यामुळे या कार्यकर्त्यामुळे जर महायुती त्या ठिकाणी पराभूत झाली तर हे काही योग्य नाही। इतक्या लवकर असं यावर चर्चा करणं योग्य होणार नाही, आम्ही योग्य वेळी निर्णय करू। सरकार स्थापनेला अगदी 26 तारीख शेवटली आहे आणि निकाल 23 तारखेला आहे, तर आता निकालानंतरची जी पूर्वतयारी आहे ती सुरू झाली आहे? नाही, आमची सर्वात महत्त्वाची तयारी आहे उद्या काउंटिंगची। काउंटिंग एजंट व्यवस्थित असले पाहिजे, काउंटिंग बरोबर झाली पाहिजे, एक मत व्यवस्थित मोजलं गेलं पाहिजे, कुठेही त्या ठिकाणी गैरप्रकार होऊ नये, याची आम्ही तयारी करतो आहे। आणि मग जे आहे निकालानंतर विधानसभा 26च्या आत गठीत करणं आवश्यक आहे नियमाप्रमाणे। सरकार जेव्हा येईल तेव्हा येईल।
शेवटला प्रश्न, संजय राऊत असेल किंवा नाना पटोले असेल, ते म्हणतात की आमचं सरकार येणार, ते म्हणतात की एक्झिट पोलचे आकडे खरे ठरणार नाही, आम्ही 23 तारखेला सत्तेमध्ये असू. नाना पटोलेच्या मतदारसंघात जरा बघून घ्या काय चालू आहे, तिथे कळेल आपल्याला. लाडक्या बहिणींनी काय सख्या भावाला मतदान केलं, सावत्र भावाला मतदान केलं नाही, कारण सावत्र भाऊ हे होते नाना पटोले आणि गँग. यांनी लाडक्या बहिणीच्या विरुद्ध हायकोर्टात केस टाकली. नाना पटोलेचा इलेक्शन एजंट अनिल वडपल्लीवर जर केस टाकता हायकोर्टमध्ये लाडक्या बहिणीच्या विरुद्ध, याचा अर्थ नाना पटोलेचा रोल काय, का खुलासा नाही केला नाना पटोलेंनी की आम्ही लाडक्या बहिणीच्या विरुद्ध नाही आहे, आम्ही त्यांच्या योजनाच्या विरुद्ध नाही आहे. नाना पटोले गप्प बसले, त्यांनी अनिल वडपल्लीवरनी केस टाकली हायकोर्टमध्ये. जनता तिथे दाखवेल त्यांना आता उद्या. संजय राऊत दावा करत आहे. हे संजय राऊत म्हणजे ते तर तुम्हाला माहिती आहे, त्यांना स्वप्न बघायला काही काय वेळ लागत नाही. शेवटला प्रश्न, महायुती मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल? अनेक भाजप कार्यकर्त्यांची इच्छा आहे की देवेंद्र फडणवीसचा चेहरा असावा. भाजपाच्या कार्यकर्त्याला 100% वाटतं आमचा नेता मुख्यमंत्री व्हावा, देवेंद्रजी व्हावेत. काँग्रेसला वाटतं, आपल्या राष्ट्रवादीला वाटतं की अजितदादा व्हावे. एकनाथ शिंदेकडे वाटतं एकनाथ शिंदे व्हावे. शेवटी निर्णय हा केंद्रीय नेतृत्वाने आणि राज्याच्या तिन्ही नेत्यांनी बसून करायचा असतो, तो होईल. हे होते भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.